जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा क्रीडा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक नवीन भरती निघाली बघा, 47 जागांसाठी. आता ही काय असणार आहे, कशी असणार आहे, सर्व गोष्टी आपण बघू. त्याच्या पात्रता काय आहे, वेतन किती असणार आहे, कामाचं स्वरूप कसं आहे, काय वगैरे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघून घेऊ बघा आता. आणि ही भरती फक्त इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. चला या भरतीबद्दल आपण टोटल माहिती बघूयात आता. बघा काय माहिती आहे का, कोणत्या आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या ठिकाणी, तसेच नागपूरच्या खंडपीठाच्या ठिकाणी आणि छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठात 3 ठिकाणी या जागा असणार आहे. एकूण जागा आहे 47 बघा. मुंबई पीठ इथे 31 जागा आहे, तसेच नागपूर खंडपीठ इथे 10 जागा आहे आणि आपला औरंगाबाद खंडपीठ 6 जागा. म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये किती, तर 6 जागा. अशा 3 ठिकाणी भरती केली जाणार आहे. आता समोर बघा, या भरतीचं नेमकं कामाचं स्वरूप काय असणार आहे बघा. तर यांचं मुख्य काम असणार आहे स्कॅनिंग आणि डिजिटलायझेशन. म्हणजे काय माहिती आहे का, थोडक्यात जर सोप्या शब्दात सांगायचं म्हणलं, ते आपल्या जुन्या फाईल वगैरे असतात ते एखाद्या व्यवस्थित ठिकाणी, म्हणजे हे बघून घ्या आता, फायलिंगची सॉर्टिंग आणि इंडेक्सिंग. म्हणजे काय, न्यायालयाच्या स्कॅनिंग आणि डिजिटलायझेशन प्रकल्पासाठी जुन्या व निरुपयोगी फायली बाजूला काढणे आणि निर्देशकांनुसार. म्हणजे काय माहिती आहे का, ज्या जुन्या फायली त्या एका ठिकाणी व्यवस्थित ठेवायच्या आणि अशा ठेवायच्या की त्या परत आपल्याला सापडल्या पाहिजे. म्हणजे हे अनुभवी व्यक्तीच हे काम करू शकतात बघा. मदत कार्य बघा, स्कॅनिंग करणाऱ्या मुख्य टीमला त्यांचे तांत्रिक काम विना अडथळा आणि जलद पूर्ण करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणे. म्हणजे जी स्कॅनिंग टीम असते बघा, जे फायली स्कॅन वगैरे करून व्यवस्थित एका ठिकाणी ठेवतात, त्या टीमला मदत करणे हे देखील यांचं कार्य असणार आहे. बघा आता पगार आणि कंत्राटी कालावधी. पगार किती असणार आहे बघा, 31,064 हा पगार दिला आहे प्रति महिना तिथे. कालावधी किती असणार आहे बघा, ही नियुक्ती पूर्णपणे तदर्थ आणि कंत्राटी तत्वावर असणार आहे. म्हणजे 1 वर्षासाठी तुम्हाला स्टार्टिंगला हे पद दिलं जाईल. मग नंतर कालावधी वाढू शकतात किंवा नाही, ते न्यायालयावर डिपेंड आहे. मग जर काम असलं अजून तर तुमचा कालावधी वाढवतील देखील, किंवा 1 वर्षानंतर तुमचा कालावधी समाप्त होऊ शकते. बघा आता भत्त्यासंबंधी काय, उमेदवाराला या एकत्रित पगाराशिवाय कोणतेही अतिरिक्त भत्ता किंवा नियमित सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे फायदे मिळणार नाहीत. आता तुमचं कंत्राटी पद आहे, तुमचं काय माहिती आहे का, जो पगार आता ठरवून दिला तुम्हाला तुम्हाला हाच पगार भेटेल. म्हणजे अतिरिक्त कसं आहे, न्यायालयामध्ये जे आता सध्या आहेत नोकरीला त्यांच्यासारखा वेगळा काही भत्ता वगैरे तुम्हाला भेटणार नाही. आता बघा नोटीस कालावधी. म्हणजे काय माहिती आहे का, समाधानकारक काम नसल्यास मुख्य न्यायमूर्ती कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करू शकतात किंवा दोन्ही बाजूने 1 महिन्याची पूर्व नोटीस आवश्यक. म्हणजे काय माहिती आहे का, जर तुमचं तिथं काम त्यांना जे म्हणजे वाटतंय की योग्य काम करत नाही ते 1 महिन्याची पूर्व नोटीस काढून तुम्हाला कधीही कामावरून ते काढू टाकू शकतात. कळते का. त्यामुळं ते अधिकार न्यायालयाला आहे. तुम्हाला इथं 1 वर्षाचा कालावधी कंत्राटी पद असलं तर 1 वर्षाच्या कामाची हमी आहे का, तर नाही. ते तुम्हाला 1 महिन्याची पूर्व नोटीस देऊन कधीही काढू शकतात, त्यांना जर तुमचं काम योग्य वाटलं नाही तर. आता समोर बघा, निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा. अर्ज मागवणे. उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरातीप्रमाणे इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहे. म्हणजे हे अर्ज तुम्हाला पोस्टानं, ईमेलद्वारे किंवा स्पीड पोस्ट वगैरे याद्वारे मागवले जाणार आहे. आता वैयक्तिक मुलाखत बघा. पात्र उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या खर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीसाठी ठरलेल्या दिनांकास हजर राहणे. म्हणजे तुम्हाला एक जी दिनांकाची वेळ दिली, मुलाखतीची वेळ दिली, जी तारीख वगैरे आहे त्या तारखेला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खर्चाने तिथे हजर राहावं लागणार आहे. आणि बघा, मुलाखतीत एकूण 20 गुणांची असेल आणि उत्तीर्ण होण्यासाठी किमान 10 गुण मिळवणे बंधनकारक आहे. म्हणजे 20 गुणाची तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे, त्यामुळे तुम्हाला 10 गुण मिळवणं बंधनकारक आहे. बघा अंतिम मंजुरी. अंतिम निवड यादी माननीय मुख्य न्यायमूर्तीच्या मंजुरीनंतरच प्रसिद्ध केली जाईल. तुमचा जे इंटरव्ह्यू होईल, तुमचे न्यायमूर्ती वगैरे तिथे इंटरव्ह्यू घेण्यासाठी असतील आणि त्याच्यानंतर तुमची फक्त तुम्हाला 10 गुण हे पात्रतेसाठी येतात. त्याच्यानंतर तुमची निवड यादीमध्ये नाव येते न येते तुम्हाला चेक करणं गरजेचं राहील. बघा अर्ज करण्याची पद्धत आणि अंतिम तारीख काय. विहित नमुन्यानंतर अर्ज बघा स्पीड पोस्ट, हस्तवितरण, कुरिअर किंवा ईमेलद्वारे पाठवू शकता. आणि अंतिम तारीख ही 25 जून 2026 दिली आहे आपल्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. या टायमापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, एक तर ईमेल करायचा आहे किंवा स्पीड पोस्टनं पाठवायचा. आणि हा जो अर्जाचा पत्ता आहे, या पत्त्यावर तुम्हाला ते अर्ज पाठवायचा आहे. बघा 1 मिनिट, आता तुम्हाला पात्रता वगैरे सांगायची राहिली. पात्रता सांगतो इथं. बघा हे इथं आपल्याला एकूण जागा इथं पात्रता दिली आहेत. पात्रता निकष काय बघा. मुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त अधिकारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी अर्ज करण्यास पात्र असतात बघा. आणि हे काय, फक्त इंटरव्ह्यूद्वारे पद भरलं जाणार आहे. 20 मार्काचं फक्त तुमचं काय होणार आहे, ते इंटरव्ह्यू होणार आहे. म्हणजे जे सेवानिवृत्त अधिकारी आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे बघा ही. म्हणजे जवळपास 30-31 हजार रुपये, 31 हजार रुपये पगार याला. बघा सक्तीने सेवानिवृत्त केलेले, प्रोबेशन कालावधीत काढून टाकलेले, मुदतपूर्व सेवानिवृत्त केलेले, बडतर्फ केलेले सेवानिवृत्त कर्मचारी यासाठी काय असतील, अपात्र असतील. तुम्हाला न्यायालयाने जर काढून टाकलं असेल तर तुम्ही या पद भरतीसाठी अपात्र असणार आहात. ही गोष्ट ती लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. कळते का. या गोष्टी तुम्ही. आणि हे पद जे आहे आपलं
बघा रिसोर्सेस पर्सनल्स म्हणजे ते काम तर लक्षात आलं तुम्हाला, काम सांगितले मी. काम तुम्हाला काय फक्त जुन्या फाईलची सेटिंग वगैरे करणे, स्कॅनिंग वगैरे करण्यास मदत करणे आणि व्यवस्थित ठेवण्यात देखील ते कुठे ठेवायचे काय ते बघा. बाकी या भरतीविषयी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन टाकतो, तिथे जॉईन करून घ्या. बाकी माहिती मी तिथे सांगितली आहे. थोडक्यात इथं 5 मिनिटात फक्त या पदाबद्दल काय केलं आहे तर माहिती सांगून दिली आहे. आणि आज संध्याकाळी आपण लवकरच शिपाईबद्दल देखील बोलूयात. शिपाईबद्ध भरती देखील बद्दल बोलूया. लवकरच निकाल म्हणजे काय जे न्यायालय निर्णय घेते ते लवकरच कळेल आपल्याला लवकरात लवकर. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. भेटू आपण आता संध्याकाळी लाईव्ह सेशनमध्ये. थँक्यू.